जर पुण्य नसेल तर आपली संगत सर्वात महत्वाची. जशी संगत तशी पंगत. एक पाण्याचा थेंब असतो, तो जर तव्यावर पडला तर संपून जातो, आणि तोच पाण्याचा थेंब गटारीत पडला तर गटारीसारखा वाहू लागतो. आणि तोच पाण्याचा थेंब जर एखाद्या पानावर पडला तर मोत्यासारखा चमकू लागतो. आणि तोच पाण्याचा थेंब एखाद्या शिंपल्यामध्ये पडला तर त्याचा मोती होतो. आपल्या आयुष्याची संगत आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये अशी माणसं भरपूर येतात जे आपल्या जवळ येतात, तव्यासारखे पाण्यासारखा थेंब पडून आपल्याला संपून टाकतात. अशी माणसं येतात की आपण त्यांच्यावर राहिल्यावर गटारी कसा थेंब पडतो, आपलं गटारीसारखं आयुष्य होऊन जातं. आणि अशी माणसं आपल्या आयुष्यात येतात की त्यांची संगत आपल्याला लाभल्यावर आपण मोत्यासारखे संपून जातो. आणि अशी माणसं आपल्या आयुष्यात येतात की आपला थेंब शिंपल्यामध्ये पडला तर सद्गुरूचं दर्शन होतं आणि आपण मोत्यासारखे म्हणून आपल्या आयुष्यामध्ये संगत फार महत्वाची. अर्जुनाचा सल्लागार कोण होता? कृष्ण होता. अर्जुनाचं काय झालं? आणि दुर्योधनाचा सल्लागार कोण होता? शकुनी. तसे आपल्या आयुष्यात हे शकुनी मामा हे फिरत असतात, आणि कृष्णासारखे सुद्धा देव माणूस आपल्याबरोबर फिरत असतात. त्या ठिकाणी हे आपण शिकायचं असतं की आपला सल्लागार कृष्ण असावा की शकुनी असावा. शकुनी असेल तर दुर्योधनासारखी आपल्याला अवस्था होईल, आणि कृष्णासारखा असेल तर आपण अर्जुनासारखे विजय होऊ. ही पद्धतीचा परिणाम आहे सल्लागार. तसे यशवंतरावांना संगत